आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नाही, मी नाही जाणार बाबाच्या खोलीत राहिला। वेदा असं काय करतेस? बाबा आपले आहेत की नाही? माझे नाही आहेत बाबा। वेदा तुला गैरसमज झालाय। अंबिका आई बाबांमुळे देवाघरी गेलेली नाहीये। बाबांनीच केलंय सगळं। वेदा हे बघ, बरं तू बाबांच्या खोलीत जाऊन राहा तर सही, नंतर तुला कळेल काय खरं आणि काय खोटं। आणि तरी सुद्धा जर तुला तुझंच खरं वाटत असेल तर मग तू नको जाऊस त्यानंतर बाबांच्या खोलीत। मग तर झालं। मी नाही ऐकणार तुझं। मी म्हटलं होतं ना, वेदा अथर्वच्या खोलीत जाऊच शकत नाही। ऐकत जा जरा माझं। यूज माय ब्रेन। काही नाही, चला चला। ठीक आहे, तुला माझं ऐकायचं नाहीये ना, तर मी पण तुला गोष्ट नाही सांगणार। मला नाही ऐकायची तुझी गोष्ट। वेदा आई, 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 तू काही कर, पण मी बाबाच्या खोलीत जाणार नाही म्हणजे नाही। वेदा, मीरा, मीरा, तू जर अशी झोपून राहिलीस तर प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील? अरे अथर्व, अथर्व, तू अजून जागा झोपला नाहीस? हो, जागा काय तू? मी वेदाची वाट बघतोय। वेदा? हो, मीरा वेदाला माझ्या रूम मध्ये घेऊन येणार आणि आजपासून वेदा माझ्यासोबत माझ्या रूम मध्ये झोपणार आहे। गुड न्यूज ना? हो, छानच आहे की हे। अरे नाईस। काय झालं? अरे हे बघ, तुम्ही सगळे इथे काय करताय? अरे दादा, अथर्व वेदाची वाट बघतोय। वेदा येणार आहे त्याच्या रूम मध्ये झोपायला। खरंच? कोणी सांगितलंय? मीरा, हे वेदाने काढलेलं चित्र आहे ना? हो। वेदाने तुला हे चित्र इकडे लावू दिलं? ऍक्च्युली हे मीरामुळे पॉसिबल झालं। आणि जसं वेदाचं हे चित्र माझ्या रूम मध्ये आलंय तसंच
आजपासून वेदा सुद्धा माझ्या रूममध्ये येणार आहे माझ्यासोबत झोपायला. सतत सतत ही मीरा अथर्व आणि वेदाला जवळ आणण्याचा प्रयत्न करत असते. नाही, काही झालं तरी मी हिला यश मिळू देणार नाही. मीरा अगं उठ, काहीतरी कर. वेदाला घेऊन जा ग अथर्वांच्या खोलीत. अथर्व, आय एम सॉरी पण वेदा नाही येणार. अरे शी इज नॉट कमिंग. का? हो म्हणजे मी आता त्या दोघींना म्हणजे इकडे येण्या अगोदर भांडताना पाहिलं. मला नाही वाटत की वेदा येईल. आय एम सॉरी. हो ना, नाही म्हणजे बोलू नये पण वेदा म्हणत होती की बाबांनी आईला मारलं म्हणून तिला इथे यायचं नाहीये. हो ना. सॉरी से अथर्व, बट वेदा तुला मर्डर समजते. अरे काय करणार, ती बिचारी किती लहान आहे, तिला काही कळतं का? मीरानी समजावायला पाहिजे ना तिला. हो, समजवायला पाहिजे पण ती समजवते का? ती नुसतं ऐकत बसली आहे वेदाचं. नाही पण मीराने उगाच हे सगळं का बोलावं ना. हा उगाच आस लावून बसला इकडे. अथर्व, तू प्रत्येक वेळेला त्या मीराचं ऐकून वाट बघत बसतोस आणि तसं झालं नाही की मग तुला त्रास होत राहतो. अथर्व, आम्ही सगळं हेच सांगतोय. अरे मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. त्यांचं भांडण होत होतं. वेदा नाही येणार इकडे. ऐकण्यानं ऐकण्याचा संबंधच येत नाही. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वेदा अथर्वच्या रूम मध्ये येणार नाही. कधीच नाही. वेदाची आहे. थांबा थांबा, तुम्ही जाऊ नका. अहो वेदाची आई, ऐका ना माझं. आई, वेदाची आई, वेदाची आई, अहो थांबा ना. वेदाची आई, तुम्ही नाराज आहात मला माहितीये, पण काय करणार ना. हे बघा, वेदाचे बाबा आणि वेदाने एकत्र राहावं असं तुम्हाला पण वाटतं ना, पण काय करणार, ती माझं ऐकतच नाहीये. अहो थांबा, तुम्ही रडू नका. हे बघा, तुम्ही वाईट पण वाटून घेऊ नका. आई, आई, वेदा थांब ग तू. हे बघा, तुम्ही रडू नका. तुम्ही रडून काहीच फायदा होणार नाही, कारण वेदा तर माझा ऐकतच नाही ना. आई, माझी अंबिका खरंच रडते. हो ग, पण आता काय करणार ना. जाऊ दे. तुला जपणार